राज्यातील एस.टी. महामंडळाच्या 1485 हेक्टर जागांच्या खाजगीकरणाचा घाट, उत्पन्नवाढीच्या नावाखाली मोक्याच्या जागांवर डोळा. राज्यातील सर्वसामान्यांची वाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संदर्भात एक अत्यंत मोठी घटना समोर येते आहे. एस.टी. महामंडळाच्या मालकीच्या राज्यभरातील तब्बल 1485 हेक्टर मोक्याच्या जागांचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. एस.टी. महामंडळाच्या बस डेपो आणि आगारांच्या या मौल्यवान जागा सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजेच PPP तत्वावर विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण सादरीकरण केलं जाणार आहे. परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक विभागाचे वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांसमोर हा संपूर्ण आराखडा सादर करणार असून या बैठकीनंतर मुख्यमंत्री या जागांच्या भवितव्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यापूर्वी यांनी झालेल्या बैठकीत जागांचा विकास करताना स्थानिक गरजा, व्यावसायिक व्यवहार्यता आणि भविष्यातील उत्पन्न यांचा विचार करण्याचे निर्देश दिले होते. तसेच आवश्यक बदल करून विकास प्रक्रियेला गती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.